पुढची बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली। मानोरा तालुक्यातून कोलार परिसरात अवकाळी पावसाची दमदार हजेरी बघायला मिळते। वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस बघायला मिळतो। नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। वाढत्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे। जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कोलार परिसरात गुरुवारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। मागील काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते। मात्र आज अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला। पावसामुळे या भागातील तापमानामध्ये सुद्धा घट झाली आहे। दुसरीकडे येवला तालुक्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे बळीराजा मात्र पुन्हा चिंतेमध्ये सापडलाय। येवल्यामध्ये अचानक हवामान बदल कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। ऐन उन्हाळ्यात पावसाची शक्यता असल्याने शेती पिकांवर संकटाचं सावट उद्भवलेलं आहे। शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून वातावरणामध्ये अचानक बदल झालाय। ढगाळ हवामान निर्माण झालंय। ऐन उन्हाळ्यात पावसाची शक्यता निर्माण झाल्यानं शेतकरी धास्तावलाय। त्यामुळे उभी पिकं आणि साठवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। अनिश्चित हवामानाच्यामुळे शेती कामांचं नियोजन पूर्णपणे हे कोलमडलंय। नांदेड माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय, तर काहींच्या लग्न कार्यामध्ये अडथळा बघायला मिळतोय। नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपीटीनं अक्षरशः झोडपून काढलं। आजच्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। विशेषतः या भागात उन्हाळी तीळ आणि भुईमुग पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं। या दोन्ही पिकांसह हळदीला देखील या पावसाचा फटका बसलाय। त्याचबरोबर आज अनेक आयोजित लग्न सोहळ्याला या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय। त्यामुळे ऐनवेळी वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल झालेत। आजच्या पावसानं माहूरसह शेजारच्या किनवट तालुक्यात दाणादाण उडवली आहे।